नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी आर आणि आपल्या कराळे टिपल नाईन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागील दिलेला संदेश जो होता 21 ते 25 पर्यंत जो काही पाऊस आपल्या राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस आपल्या राज्यामध्ये सुरुवात होणार आहे. हे सर्वात प्रथम जर सांगणारे कोणी असेल तर आपल्या कराळे टिपल नाईन चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. मान्सूनचा पाऊस हा 21 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि त्याच अनुषंगाने 21 तारखेला कुठे पडणार आहे त्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं. परंतु व्हिडिओ बहुतांश शेतकऱ्यांनी न पाहता फक्त टायटल बघितलं 21 तारखेला पाऊस पडणार आहे, म्हणजे 21 तारखेला सर्वदूर नाही आणि सर्वत्र पडणार नाही. त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने 21 तारखेला मुंबई असेल, पुणे असेल, पणजी असेल, गोवा असेल, या पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग असेल त्या भागामध्ये सर्वात चांगला पाऊस पडला आणि त्याचप्रमाणे नाशिकचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा पाऊस पडला. काल या पावसाची मजाल मराठवाड्यापर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. मराठवाड्यामध्ये 22 तारखेला पहा, वसमतचे जे शेतकरी छोडावा येथील देसाई म्हणून यांनी हा व्हिडिओ मला पाठवला होता. फार चांगला आणि जोरदार पाऊस काल 22 तारखेला सायंकाळी 5-5:30 दरम्यान या ठिकाणी पडलेला आहे. तसंच हिंगोली जिल्ह्यामध्येही बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये पडला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र वैजापूर या ठिकाणी फार धुवाधार आणि जोरदार पाऊस पडलेला आहे. त्याचा हा व्हिडिओ पण आलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत आहे. कारण दिलेला अंदाजा सत्य आणि खरा आहे का हे महत्वाचं आहे. कारण बऱ्याचशा गावातल्या लोकांना असं वाटतं की आमच्या गावात पाऊस पडला नाही म्हणजे कुठेच पाऊस पडला नाही, असा त्यांचा एक संभ्रम असतो. परंतु शेतकरी बंधूंनो, पाऊस सर्वदूर एकदाच चालू होत नाही, तर त्यासाठी ती वातावरणाची अनुकूलता लागत असते. त्या अनुकूलतेनुसार त्या क्षेत्रावर तो पाऊस पडत असतो. तेव्हा एक दिवस किंवा मागे पुढे काही काळ होऊ शकतो. तेव्हा आपल्याला निराश होण्याचं कारण नाही, कारण मान्सूनचा पाऊस सक्रिय झालेला आहे आणि जे काही वातावरण आहे, नैऋत्य मोसमी वारे आहेत, ते नैऋत्य मोसमी वारे आपल्याला बळीराजाला सुखकारक असा पाऊस घेऊन आपल्याकडे बरसणार आहे. आणि त्यातल्या त्यात आज 23 तारीख आहे. 23 तारखेला हा पाऊस सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे हा ठरणार आहे की आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे की कुठे किती पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे, हे सुद्धा याच व्हिडिओद्वारे सांगणार आहे. खानदेशमध्ये पाऊस केव्हा पडणार आहे, विदर्भामध्ये किती आणि कुठे पडणार आहे, मराठवाड्यामध्ये या पावसाची पुढची वाटचाल कशी राहणार आहे आणि हा पाऊस अजून पुढे किती तारखेपर्यंत आपल्याकडे पडणार आहे, जेणेकरून आपल्या या खरीपाच्या पेरण्या आहेत त्या पेरण्या पूर्ण होणार की नाही, या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहेत. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज 23 तारीख आहे आणि 23 तारीख आज आपल्याकडे अहिल्यानगर या ठिकाणी दुपारी 4च्या नंतर या पावसाला सुरुवात होईल. यामध्ये अहिल्यानगर असेल, संगमनेर येथील जे राजनोर अजय जे आहेत ते नेहमी चौकशी करत असतात. त्यामुळे त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या संगमनेरमध्ये फार जबरदस्त आणि मुसळधार पाऊस आज सायंकाळी 6च्या दरम्यान पडणार आहे. संगमनेर आहे, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, या ठिकाणी सर्वात चांगला पाऊस होईल. तसंच पलीकडचा बारामती आहे, लोणंद आणि फलटण येथील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या इथल्या एरियामध्ये वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस हा लोणंद आणि फलटण या एरियामध्ये होणार आहे. तसंच खानदेशचे जे काही माझे शेतकरी बंधू आहेत, जे व्हिडिओ बघत असतात, प्रत्येक ठिकाणचं मी नाव घेऊ शकत नाही, त्याच्यामध्ये क्षमा असावी. परंतु खानदेशमध्ये चाळीसगाव असेल, धुळे असेल, पारोळ असेल किंवा शहादा, जळगाव वगैरे जो काही परिसर असेल, या परिसरामध्ये फार चांगला जोरदार पाऊस आज संध्याकाळी 9 ते 10च्या दरम्यान होणार आहे. तसंच विदर्भातला जो काही परिसर आहे, विदर्भामध्ये जे काही आमचे मलकापूर, खामगाव या परिसरातले शेतकरी जे आहेत, राजपूत, यांना सुद्धा सांगू इच्छितो की त्यांच्याकडे एरियामध्ये सुद्धा खामगावला आज सायंकाळी फार जोरदार पाऊस पडणार आहे. तसंच खामगाव आहे, बुलढाणा आहे, त्या वाशिम, चिखली या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला होईल. परंतु या पावसापेक्षा सर्वात जास्त पाऊस जो आहे तो अकोला आणि अकोट या भागामध्ये पडणार आहे. तर राहिला हा प्रश्न मराठवाड्यामध्ये सुद्धा या पावसाचे काही ठिकाणी, जसं की जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, या भागामध्ये पडेल. लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो, परंतु लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर हा पाऊस नसणारा आहे. तेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये हा पाऊस होईल, परंतु आज काही भागामध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा सायंकाळी पाऊस होऊ शकतो. परंतु उद्या 24 तारखेला मात्र फार महत्वाची गोष्ट आहे. उद्या 24 तारखेला हा पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे आणि त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूरमध्ये मुसळधार आणि धुवाधार पाऊस पडणार आहे. मी जिंतूरचा असल्या कारणाने त्या लोकांचा रोष माझ्यावर फार असतो. तेव्हा जिंतूरच्या
माझ्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की त्यांची जी प्रतीक्षा आहे, आजूबाजूला पडत आहे, काय आपल्या तालुक्यामध्ये असून सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये पाऊस नाही, कुठे पाऊस आहे, अशी माझा विचारणा होत असते. त्या शेतकऱ्यांना आणि त्या माझ्या मित्रांना सांगू इच्छितो की जिंतूरला 24 तारखेला सर्वात जास्त आणि मुसळधार, जे 21 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत ज्या पावसाची तुम्ही वाट पाहत होते, आजूबाजूला पाऊस पडतोय पण जिंतूर तालुक्यात पाऊस पडत नाही, त्याची सगळी भरपाई जी आहे ती 24 तारखेला निघणार आहे. हो, तेव्हा जिंतूरच्या माझ्या सर्व शेतकरी आणि माझ्या मित्रांना सांगू इच्छितो की 24 तारखेला आपल्याकडे सतर्कता ठेवावी. फार मोठा आणि मुसळधार पाऊस या जिंतूर तालुक्यामध्ये, परभणी जिल्ह्यातला जिंतूर तालुका जो आहे त्या ठिकाणी होऊ शकतो. तसंच बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ही होणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी 5च्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होईल. यामध्ये बीड आहे, केज आहे, धाराशिव आहे आणि माजलगाव आहे. हे जे जे एरिया आहे, या एरियामध्ये अतिवृष्टी सदृश असा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हे पाऊस बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरणार आहे. हे जरासं दुःखाचीच गोष्ट आहे, कारण खरडण वगैरे होऊ शकते आणि पशुधनाची ही हानी होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, बीड जिल्ह्यातला जो काही परिसर आहे, तेव्हा हा संदेश तिथल्या आपल्या आप्त नातेवाईकांना, मित्रमंडळांना अवश्य पाठवा. कारण बीड जिल्ह्यामध्ये उद्या सतर्कतेचा इशारा म्हणून अतिवृष्टी होईल. त्यामुळे पशुधनाची हानी होण्यापासून टाळण्यासाठी पशुधन उंच ठिकाणी बांधा किंवा आपल्या गायी गोठ्यांचे जे काही पत्र वगैरे असतात, शेड असतात, त्यांची बांधबंदी नीटनेटकी करावी, अशी इच्छा या व्हिडिओद्वारे देऊ शकतो. तसंच 25 तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण राहील व मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. 26 तारखेला सुद्धा आपल्याकडे विदर्भातला जो काही गडचिरोली, अमरावती, नागपूर वगैरे जो परिसर आहे, या परिसरामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. अकोला, बुलढाणा, मेकर या ठिकाणी सुद्धा होईल. परभणी जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, तसंच हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 आणि 26 तारखेला चांगला आणि मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, जेणेकरून आपल्याला पेरण्याची वगैरे संधी मिळणार आहे. परंतु 27 तारखेला परत एकदा या पावसाचा जोर वाढणार आहे. तो खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या भागामध्ये फार चांगला पाऊस पडणार आहे. परंतु हा पाऊस हा येणाऱ्या उद्याच्या 29 तारखेपर्यंत आपल्याकडे सर्वात जास्त आणि म्हणजे दीर्घ स्वरूपाचा असा पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या 30 तारखेपर्यंत जसा मागच्याही अंदाजामध्ये मी दिलं होतं, त्याच अनुषंगाने उद्याच्या येणाऱ्या 30 तारखेपर्यंत आपल्या राज्यातल्या सर्वदूर असा पाऊस पडून पेरण्या ह्या सुखरूप होतील, असा संदेश आणि अशी अपेक्षा बाळगतो. आणि माझा हा जो संदेश आहे ते थांबून पुढील संदेश तुमच्यापर्यंत लवकर देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण हवामानाचे अचूक अंदाज देण्यासाठी मी तुमच्यासाठी प्रयत्नशील राहील. आपला कराळे DR. धन्यवाद.